तर बघा मित्रांनो, जे SRPF आहे गट क्रमांक 5 धोड तिथून फायनल कट ऑफ प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे जात प्रवर्गानुसार कट ऑफ लागलेला आहे. आपण बघू शकतो SRPF गट क्रमांक 5 जे SC कॅन्डिडेट आहे त्यांचा सर्वसाधारणचा 95 वर कट ऑफ लागलेला आहे. माजी सैनिकचा 71 वर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण कॅटेगरी बघू शकतो विजय हे सर्वसाधारण उमेदवार 95 वर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतरची कॅटेगरी NTB सर्वसाधारण उमेदवार 95 वर कट ऑफ लागलेला आहे. NTC सर्वसाधारण उमेदवार 95 वर कट ऑफ लागलेला आहे. माजी सैनिकचा 76 वर लागलेला आहे. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी आपण बघू शकतो सर्वसाधारण उमेदवार 95 वर कट ऑफ लागलेला आहे. खेळाडूचा 93 वर लागलेला आहे. प्रकल्पग्रस्तचा 93 वर्ष लागलेला आहे. माजी सैनिकचा 64 वर कट ऑफ लागलेला आहे. गृहरक्षक दलचा 93 वर लागलेला आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, SCBC कॅन्डिडेट त्यांचे जे आहे कट ऑफ सर्वसाधारण उमेदवार 95 वर लागलेला आहे. खेळाडूचा 93 वर लागलेला आहे. प्रकल्पग्रस्तचा 93 वर लागलेला आहे. आणि जे माजी सैनिक आहे त्यांचा 52 वर कट ऑफ लागलेला आहे. गृहरक्षक दलचा 93 वर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो EWS कॅटेगरी सर्वसाधारण उमेदवार 93 वर कट ऑफ लागलेला आहे. खेळाडूचा 73 वर लागलेला आहे. प्रकल्पग्रस्तचा 91 वर लागलेला आहे. आणि जे माजी सैनिक आहे त्यांचा 79 वर लागलेला आहे. गृहरक्षक दलचा 91 वर लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो ओपन कॅटेगरी सर्वसाधारण उमेदवार 97 वर कट ऑफ लागलेला आहे. खेळाडूचा 95 वर लागलेला आहे. प्रकल्पग्रस्तचा 95 वर लागलेला आहे. भूकंपग्रस्त 95, माजी सैनिकचा 93 वर लागलेला आहे. अंशकालीनचा 66 वर लागलेला आहे. पोलीस पाल्य 91 वर लागलेला आहे. गृहरक्षक दल 95 वर लागलेला आहे. आणि अनाथांचा 79 वर लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जात प्रवर्गानुसार कट ऑफ लागलेला आहे. SRPF गट क्रमांक 5 धोड. तर अशाच नवीन अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.